एक बिस्किट घ्या. नको ग नको, मी दूध पिते फक्त. डॉक्टरांकडे कधी जायचंय परत? बहुतेक परवा जायचंय. कांताशी काय बोलणं झालं डॉक्टरांचं कोण जाणे. आई, जान्हवी आली आहे. मग आई, कळत नाही हो काही. म्हणजे तिच्याबद्दल माझ्या मनात राग असा नाहीये. हे बोलून दाखवावं असं वाटतंय म्हणजे आहे. नाही हो, खरंच नाहीये. म्हणजे मुलगी चांगलीच आहे ना ती, पण एक अढी आहे मनात तिच्याबद्दल. स्वाभाविकच आहे, ती असणारच. सगळ्यांच्या मनात असणार. का कोण जाणे, तिचा चेहरा बघितला ना की आपल्या मनात तिच्याबद्दल आढी आहे, यामुळेच अपराधी भाव येतो. नर्मदा, दुष्टपणे वागायचं नाही असं ठरवलंयस ना, मग खोटं वागायची काही गरज नाहीये. म्हणजे असं होऊ शकतं ना, तिच्याशी अगदी प्रेमानं गुलुगुलू बोलावंसं नाही वाटलं तर हरकत नाही, पण मग फाडफाड बोलायचीही काही गरज नाहीये. तुला नाही बोलावंसं वाटलं नको बोलूस, पण उगाच चुकीचं बोलून तिच्यावर अन्याय करू नकोस. कुणावर आपण अन्याय करतो ना, तेव्हा त्याची बोचणी आपल्याच मनाला लागते. तुम्ही तिच्याशी नेहमीसारखं वागू शकाल आई? कारण नसताना मी ठरवून कुणाशीही वागू शकत नाही. मला ते आवडत नाही आणि पटतही नाही. माणूस समोर आला की जे वाटतं ते मी करते. नर्मदा, तू तुझ्यासारखी वाग. उगाच खोटं वागून त्रास नको करून घेऊस. आधीच का कमी त्रास झालाय तुला? जान्हवी समजून घे. जशी सगळ्यांची परीक्षा आहे ना, तशी तिची पण आहेच. दुधाचा ग्लास नंतर नेते मी. नर्मदा, तासाभराने मला आलं तुळशीचा काढा करून देशील? आणते हा. जान्हवी आली आहे म्हणे, तुला कळलंय का?